नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे। तर नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्ताचा जो सिलेबस आहे तो डिकोड करण्यात आला नव्हता। तर नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत आता जो सिलेबस आहे, कशा प्रकारे तुमचा एग्जामचा पॅटर्न असेल ते सुद्धा इथे डिक्लेअर करण्यात आलेला आहे। आणि याची जी फॉर्म फिलिंग आहे ती पाठीमागचं जे लेटेस्ट अपडेट नुसार जे आहे ती 20 जानेवारी 2026 म्हणजे आजपासून याची जी फॉर्म फिलिंग आहे ती स्टार्ट होत आहे। आणि या रिलेटेड जे आहे ती 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। प्रिव्हियस मध्ये काय झालेलं, आचारसंहितेमुळे जे नोटिफिकेशन होतं त्यांनी तो जो डेट होती ती एक्सटेंड करण्यात आलेली। तर याबद्दल हे ऑफिशियल त्यांचं नोटिफिकेशन पाठीमागे आलेलं की यामध्ये बघा की 20 जानेवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज पद्धतीने सादर करण्याची जी डेट होती ती एक्सटेंड करण्यात आलेली। आणि आता किती तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, 19 फेब्रुवारी 2026 पर्यंत। तर याचा जो सिलेबस आहे त्याबद्दल आपण बघूया। सहाय्यक आयुक्त या पोस्टसाठी एनी ग्रॅज्युएशन, ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, तर ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, एनी ग्रॅज्युएशन आहे इथे, असे सर्व कॅन्डिडेट्स जे आहेत ते इथे फॉर्म भरू शकतात। तर या फॉर्म मध्ये आता कोणाला अप्लाय करता येणार आहे तर त्या रिलेटेड सुद्धा आपण हा पार्ट थोडासा बघूया। ओके, एनी ग्रॅज्युएशनचे जे कॅन्डिडेट्स आहेत तो फॉर्म भरू शकतात। यामध्ये बघा की हे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं सहाय्यक आयुक्त, तुमचा जो पगार आहे तो आहे 16 चा जो वेतन श्रेणी तुम्हाला इथे असणार आहे 44,900 पासून 1,42,400 पर्यंत 5च पोस्ट आहेत। तर आता प्रश्न येतो की 5 पोस्ट साठी फॉर्म का भरायचा। तर ही जी पोस्ट आहे ती राज्यसेवे लेवलची पोस्ट आहे। त्यासोबतच तुम्हाला जो आहे सिलेबस जो आहे तो त्यांनी व्यवस्थितरित्या इथे आता डिकोड केलेला आहे। तर ज्या कोणी कॅन्डिडेट्सला फॉर्म भरायचा आहे ते इथे फॉर्म साठी अप्लाय करू शकतात, कारण की असिस्टंट कमिशनर या ज्या पोस्ट आहेत त्या मल्टिपल तुम्हाला 30, 25, 35 अशी वॅकन्सीज इथे असणार नाहीयेत। पर्टिक्युलरली नवी मुंबईची असल्यामुळे तिथे फक्त तेवढ्या लिमिटेड वॅकन्सीज आहेत। ह्याची जी फीज आहे ती 1,000 रुपये असेल आणि 900 रुपये जे आहे ती कॅन्डिडेट्स जे कास्टमधून फॉर्म भरतील त्यांच्यासाठी आहे। तर या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे www.nmmc.gov.in। वयोमर्यादाचा जो प्रश्न आहे यामधील 18 ते 43 वर्षापर्यंत कास्ट मधील जे कॅन्डिडेट्स आहेत ते फॉर्म साठी अप्लाय करू शकतात। इथे एक 2 मिनिटांमध्ये ओव्हरलुक करूया आणि त्यानंतर आपण सिलेबस कडे वळणार आहोत। तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। 5 पोस्ट आहेत टोटल आणि जी वयोमर्यादा आहे ती आहे 18 ते 38। ओपनचे कॅन्डिडेट्स फॉर्म भरू शकतात। कास्ट मधून जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आणि माजी सैनिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात। तर हा झाला जो मेन क्रायटेरिया आहे। आता आपण थोडं सिलेबस कडे वळूया। सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर, आता या पोस्ट मध्ये जो सिलेबस त्याने डिकोड केलाय, मराठीचे जे आहेत ते 10 प्रश्न असतील। ओके, त्यानंतर इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 10 प्रश्न, याच्यामध्ये सर्व जो जीकेचा पार्ट आहे, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, ठीक आहे। त्याच्यामध्ये त्यांनी देताना असं सामान्य ज्ञानचा पार्ट दिलेला आहे। सिलेबस प्रॉपर परत तो डिकोड नाही केला, त्यामुळे हा आपल्याला समजून जायचा आहे। मराठी, इंग्रजी जो इतर सरळ सेवांसाठी जो सिलेबस आहे तोच सिलेबस इथे असणार आहे। सामान्य ज्ञानामध्ये पण तुम्हाला पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जिओग्राफी असेल, त्यानंतर करंट अफेअर्स बेस्ड क्वेश्चन असतील। अशा प्रकारे 10 प्रश्न तुम्हाला सामान्य ज्ञानाचे असतील। इंग्रजीमध्ये तुम्हाला स्टडी करताना सिनॉनिम्स, अँटोनिम्स, ग्रामर जे आहे, आर्टिकल्स त्या रिलेटेड जो पार्ट करतो तो असेल। इथे बऱ्यापैकी सेम सिलेबस असणार आहे। बौद्धिक चाचणीमध्ये पण जो आपल्या सरळ सेवेचा जो सिलेबस आहे त्याप्रमाणेच असणार आहे। आता इथे संबंधित विषयाचे जे 60 प्रश्न आहेत त्याबद्दल त्यांनी डिकोड केलेला आहे की कोणते 60 प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करून जाणं मॅन्डेटरी आहे। तर ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। प्रश्न जे आहेत ते बायलिंग्वल लँग्वेज मध्ये असतील, मराठी प्लस इंग्रजी असे बोथ लँग्वेज मध्ये असतील। 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी आणि सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे 2 तासाचा वेळ असणार आहे। आता या 2 तासाच्या वेळामध्ये तुम्हाला खूप वेळ मिळतोय की तुमचा जो संबंधित विषयाचं ज्ञान आहे त्या रिलेटेडच्या टॉपिक वरती तुम्हाला अभ्यास करण्यासाठी, तो जे ऑप्शन्स आहे ते प्रॉपर सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे। MCQ बेस्ड क्वेश्चन्स असणार आहेत। आणि आता याच्यामधील हा जो पार्ट आहे
जेवढ्याही आपण सरळ सेवेचे एक्झाम्स देतोय त्यामुळे हा जो 40 मार्क्सचा वेटेजचा पार्ट आहे तो इतर एक्झाम प्रमाणे सिमिलर आहे. आता 60 मार्क्सचे कोणते क्वेश्चन्स आहेत, कोणते कायदे करून जायचे आहे तो पार्ट बघूया. सहाय्यक आयुक्त जे 60 प्रश्न आहेत ते तुमचे इथे कंडक्ट होणार आहेत. तर 60 प्रश्नांमध्ये तुम्हाला जे 10 कायदे देण्यात आलेले आहेत. आता हा जो कायदा आहे सर्वात इम्पॉर्टंट लास्टचा जो पार्ट आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. आता हा जो कायदा आहे तो आपण सगळ्या एक्झामसाठी करतच आहोत. राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 जो आहे तो बऱ्यापैकी सरळ सेवा, नगर परिषदच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याचा जो सिलेबस आहे त्यामध्ये सुद्धा हा ऍक्ट आहे. त्याच्यानंतर एमपीएससीच्या मेन्स मध्ये पण तुम्हाला हा जो पार्ट आहे हे कायदे बऱ्यापैकी हा जो रूल्स ऍक्ट झालेला असतो. पण हे जे इतर 9 आहेत ते तुमच्यासाठी टार्गेट असणार आहेत. याचा जो सोर्स आहे, याचे जे रेफरन्स आहेत ते कशा प्रकारे घ्यायचे आहे ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या रेफरन्स थ्रू तुम्हाला हे ऍक्ट करायचं आहे ते डिटेलमध्ये बघणार आहोत. सोबत जो प्रिव्हियस इयर्सचा जो पार्ट आहे तो सुद्धा कशा प्रकारे करायचा आहे ते सुद्धा बघणार आहोत. आता यामध्ये बघा, द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल्स 1981 चे जे नियमावली आहे ती तुम्हाला करून जायचं आहे. देन महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स जे आहेत 1979 या रिलेटेड मग तो लागू कधी झाला, कशा प्रकारे त्याची अंमलबजावणी करण्यात आली, राज्यामध्ये कशा प्रकारे करण्यात आली, किती रूल्स आहेत, किती नियमावली आहे ते सर्व डिटेलमध्ये करायचं आहे. देन महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट जो आहे, आता ही जी पोस्ट आहे ती असिस्टंट कमिशनर टाउन प्लॅनिंग रिलेटेड येते, त्यामुळे बऱ्यापैकी जे आहेत त्यामुळे तुम्हाला म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. तर त्या रिलेटेड असो सिलेबस त्यांनी ऍड केलेला आहे. आता महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 त्याच्यामधील 51 to 58 पर्यंतचे जे आर्टिकल्स आहेत ते व्यवस्थित तुम्हाला डिटेल नियमावली करायचे आहेत ऍक्ट मधली. स्कीम्स अँड इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स. राईट टू सर्व्हिसेस करायचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचा एक पार्ट देण्यात आलेला आहे. देन ट्री कन्झर्वेशन ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय लॉज 2002 अँड राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005. तर या रिलेटेडचा जो पार्ट आहे तो तुमच्या एक्झामसाठी असेल. मोस्ट ऑफ जेवढेही ऍक्ट आहेत ते टाउन प्लॅनिंग रिलेटेड आहेत. तर हे टाउन प्लॅनिंग रिलेटेड जे ऍक्ट आहेत ते करायचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटचं तुम्हाला पर्टिक्युलरली एक टॉपिक दिलेला आहे, त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील. तर हा जो पार्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट हा थोडासा जो पार्ट आहे तो व्यवस्थित करायचा आहे. बाकी बऱ्यापैकी जे आहेत ते रूल्स दिलेले आहेत आणि ऍक्ट दिलेले आहेत. 2 रूल्स आहेत आणि बाकीचा जो पार्ट आहे तो ऍक्टचा आहे. तर अशा प्रकारे डेली एक ऍक्ट कडे जरी वळलो तरी ते ऍक्ट आहेत बऱ्यापैकी आपल्याला फिनिश करता येतील. आणि हा जो सिलेबस आहे 60 क्वेश्चन्सचा तो अशा प्रकारे सिलेबस कंप्लीट करता येईल. या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सुद्धा मेन्शन करू शकता. तर नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे अशा प्रकारे जो सिलेबस आहे तो कम्प्लिटली डिकोड करण्यात आलेला आहे आणि फॉर्म फिलिंग सुद्धा आता स्टार्ट होत आहे. जरी आज तुमची लिंक ओपन रिलेटेड काही डाऊट येत असेल किंवा नसेल ओपन होत तरी ते उद्यापासून किंवा संध्याकाळपर्यंत ती ओपन होऊन जाईल लिंक आणि त्याद्वारे तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता जर कोणाला एरर येत असेल तर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.